जय हरी. मी संजय पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. दररोज एक अभंगाचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर करत असतो. आपल्या गावामध्ये हरिनाम सप्ताह उभारण्यात येत आहे. तुकाराम बीजेच्या पर्वावर संत तुकाराम महाराजांनी 4092 अभंग लिहिलेले आहेत. ते सरकार मान्यही आहेत. अनेक विचारवंतांचे अनेक विचार त्या अभंगाबद्दल आहेत. त्या महाराजांच्या तुकाराम बीजीच्या पर्वावर महाराजाचं वैकुंठगमन झालेलं होतं बीजीच्या दिवशी. त्या निमित्तानं आपल्या गावामध्ये गेले कित्येक वर्षापासून म्हणजे 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्या पर्वावर सप्ताह उभारणी होत आहे. या सप्ताहामध्ये भजन कीर्तनादी काकडा हरिपाठ होणार आहे. सर्व भाविक भक्त याचा लाभ घेतातच, परंतु विशेषतः कीर्तनासाठी श्रवणासाठी मंडळी जमत असते. म्हणून एक अभंग तुकाराम महाराजांचा आपल्याला सांगत आहे. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण, कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल. वैराग्याचे बळ साई खळ जिनावे, उरेल ना उरी तुका करी बोबाट. या अभंगाचा सारांश रूपाने अर्थ असा आहे. कीर्तनाची गोडी घ्या आणि ती गोडी परमात्मानं निवडलेली आहे. त्यालासुद्धा कीर्तनाचीच गोडी आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. भक्त कीर्तन जिथं ऐकतात तिथं भगवंताचा सहवास म्हणजे वास असतो. कोणी भारी अधिकारी त्याचे अधिकारी तुम्ही व्हा. तर ती गोडी परमात्मा तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला देईलच. तर वैराग्य असे निर्माण व्हावे. ते कशाने निर्माण व्हावे? वैराग्य निर्माण होऊन आपले 6 षडविकार आपण जितेंद्रिय व्हावं, त्यांच्यावर विकारावर विजय मिळवावा आणि मग तुम्हाला काहीच बाकी उरणार नाही. तुम्हाला काहीच बाकी उरणार नाही असे बोंबलून तुकाराम महाराज सांगतात. असे तुका म्हणे. असा सारांश रूपाने या अभंगाचा अर्थ. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय शिवराय.